आता पाहूया गेल्या आठवड्यातले लाईफस्टाईल अपडेट्स फास्ट न्यूजमध्ये। काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधला निळ्या डोळ्यांचा चहावाला जगभरात चर्चेत होता। त्यानंतर नेपाळची भाजीवाली मुलगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे। तिचे 2 फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत। ही मुलगी पाठीवर भाजीची टोपली घेतलेली दिसतेय। सौंदर्य आणि निरागस चेहरा यामुळे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। ॲपलचं नायकी प्लस स्मार्टवॉच भारतात 28 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। या स्मार्टवॉचच्या 38mm डायलची किंमत 32,900 रुपये आणि 42mm डायलची किंमत 34,900 रुपये आहे। हे स्मार्टवॉच apple-nike.com आणि नायकीच्या स्टोअर आणि नायकीच्या अधिकृत शोरूममध्ये उपलब्ध असणार आहे। ॲपल वॉच विक्रीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे। युक्रेनमधील अलेक्झांडर टुरिन या तरुणाने स्वतःचं नाव बदलून थेट iPhone 7 ठेवलंय। नाव बदलण्याचं कारण की युक्रेनमधील एका दुकानात पहिल्या 5 जणांना iPhone 7 फ्री देण्यात येईल अशी ऑफर सुरू होती। यासाठी एकच अट होती, ती अट म्हणजे स्वतःचं नाव बदलून iPhone 7 ठेवायची। अलेक्झांडर स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने तातडीने नाव बदललं। नाव बदलण्यासाठी त्याला केवळ $2 एवढाच खर्च आला, पण त्या मोबदल्यात त्याला त्याचा ड्रीम फोन मिळाला, ज्याची किंमत तब्बल $850 इतकी आहे। आतापर्यंत घरासाठी सौर ऊर्जेचा वापर करायचा असेल तर वेगळं सोलार पॅनल लावण्याची गरज होती। मात्र प्रसिद्ध कंपनी टेल्साने आता चक्क अशा फरशा बनवल्यात ज्या फरशा सोलार पॅनलचं काम करतील आणि त्यांच्यापासून तयार होणारी ऊर्जा संपूर्ण घराला पुरवली जाईल। या फरशांचा वापर घराच्या छतासाठी सहज केला जाऊ शकतो।